स्वागत आहे तुमचं आमच्या विजिट अँड टॉक्सच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला 45 डेजची एचएससी बोर्डची स्ट्रॅटेजी सांगणार आहे। म्हणजे आता या शेवटच्या 45 डेज मध्ये तुम्ही कसा अभ्यास करायचा व कुठल्या दिवशी कोणता अभ्यास करायचा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर भरपूर मुलांचे मला फार क्वेश्चन आले, मी त्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। पहिलं आहे आता सीईटी आणि बोर्ड हे दोन्ही कसं मॅनेज करायचं। आता बोर्ड साठी 45 डेज राहिलेत, म्हणजे 11 फेब्रुवारी पासून तुमचे एक्झाम स्टार्ट होत आहेत। तर 30 जानेवारी पर्यंत तुमचा सर्व सिलेबस कव्हर करून झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्ही शेवटच्या 10 दिवसांमध्ये जे आपण अभ्यास केलाय त्याची प्रॉपर रिव्हिजन करू शकतात। ही प्रॉपर रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवणं फार गरजेचं आहे। प्रत्येक लेसनच्या शॉर्ट नोट्स म्हणजे तुमच्या ओन हँडरायटिंग मध्ये तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स काढतायत त्या तुम्हाला डेली रिवाइज करायच्या आहेत। त्यामुळे काय होईल की तुम्ही जे डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर किंवा तुम्हाला टेन्शन आल्यामुळे आपल्याला अभ्यास विसरल्यासारखं होतं, त्यामुळे ते होणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स काढून शॉर्ट नोट्स काढून त्या रोज एकदा रिव्हिजन करायचंय। त्यानंतर सोशल मीडिया या 45 दिवसात थोडा कमी वापरला तर फार चांगलं होईल। त्यामुळे मी असं तुम्हाला सजेशन देईल की सोशल मीडियाला या दिवसांमध्ये या 2-3 महिने व त्यानंतर एमएसटी सीईटीच्या पेपरसाठी थोडं इग्नोर करा। नंतर येतात वन शॉट लेक्चर बघणं फार इम्पॉर्टंट आहे। ज्या मुलांच्या कन्सेप्ट अजून सुद्धा क्लिअर नाहीत त्यांनी वन शॉट लेक्चर बघताना शॉर्ट नोट्स काढल्या तर चांगलं राहील, म्हणजे टाइमची पण बचत होईल आणि त्यानंतर तुमची क्विक रिव्हिजन पण होऊन जाईल। टेबल अँड मॅनेजमेंट मध्ये तुम्ही आता समजा कोणाला रात्री अभ्यास करण्याची सवय असते तर कोणाला सकाळी अभ्यास करण्याची सवय, त्यामुळे मी या गोष्टीवर जास्त बोलणार नाही। ज्याला ज्या वेळेस अभ्यास करायची सवय आहे त्यांनी त्यावेळेस अभ्यास करावा। पण अभ्यास करत असताना एका गोष्टीचं लक्षात ठेवायचं, अभ्यास करताना आता शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही फोन वापरूच नका, सोशल मीडिया वापरूच नका। नंतर मी तुम्हाला अगोदर जसं सांगितलं शॉर्ट नोट्सची रिव्हिजन, तर शॉर्ट नोट्सची रिव्हिजन ही फार महत्वाची आहे। मी तुम्हाला फिजिक्स साठी पण, केमिस्ट्री साठी पण आणि मॅथ्स साठी पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्यांचं वेटेज मध्ये तुम्हाला कुठला प्रश्न विथ ऑप्शन किती मार्काला येणार हे मी सर्व तुम्हाला पीडीएफ आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक वीक मध्ये म्हणजे आज कुठला अभ्यास करायचा, ह्या वीक मध्ये कुठला अभ्यास करायचा हे सर्व मी तुम्हाला एक पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकणार आहे। त्यामुळे कोणता अभ्यास कधी करायचा हे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या पीडीएफ मध्ये देणार आहे, पण तो कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार होतो। त्यामुळे पहिला पॉइंट येतो तुमचं रिव्हिजन साठी तुम्हाला शॉर्ट नोट्स काढणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही सोशल मीडिया पासून दूर राहा शेवटच्या दिवसांमध्ये, जेणेकरून तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होईल। आणि तिसरी गोष्ट आहे तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, म्हणजे जे तुम्हाला सॉल्व्ह न्यूमेरिकल दिलेत फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये ते तुम्ही एकदा सॉल्व्ह करा। नंतर तुम्ही लेसनच्या खाली जे न्यूमेरिकल्स असतील, जे क्वेश्चन असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा। एचएससी बोर्ड साठी तुम्ही 21 क्वेश्चन सेट अपेक्षित म्हणून जे भेटतात त्याला रेफर करा। त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पण जसेच्या तसे रिपीट होतात, त्यामुळे ते पण एकदा वाचून घ्या। आता आपण वळूयात डेरिव्हेशन कडे। इम्पॉर्टंट टॉपिक्स जे मी तुम्हाला पीडीएफ मध्ये टाकणार आहे, बस त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सचे डेरिव्हेशन तुम्हाला करून जायचंय। डेरिव्हेशन हे पाठ करायचं नसतं, पाठ केल्यानंतर ते पेपरमध्ये आठवत नाही। त्यामुळे डेरिव्हेशन सोल्युशन कसं आहे, ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करताल तर त्यामुळे तुम्हाला डेरिव्हेशन ऑटोमॅटिक लक्षात येतं की हे केल्यावर हे येतं। आता आपण बघूयात की मुलांचे मेसेज आलेत। आता पहिला मेसेज असा आहे की हेलो भैया अभी बोर्ड्स पे फोकस करू या सीईटी पीवायक्यू सॉल्व्ह करू। तर हा फार महत्वाचा प्रश्न आहे। आता या राहिलेल्या कमी कालावधीत तुम्हाला 2 तास म्हणजे आज दिवसा तुम्ही जो बोर्डचा अभ्यास केलाय, जे तुम्ही जो वन शॉट लेक्चर बघितलाय, ज्याच्या शॉर्ट नोट्स काढल्यात, तर त्याचाच तुम्हाला संध्याकाळी 2 तास न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे त्याच लेसनचे, जेणेकरून तुमचं बोर्डचं पण होईल आणि सीईटी कडे पण दुर्लक्ष होणार नाही। कारण बोर्ड झाल्यानंतर लगेच सीईटीचे एक्झाम्स आहेत, त्यामुळे सीईटी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे तुम्ही बोर्डचा आज जो लेसन आपण केलाय त्या लेसनचे थेरी वाचून झाली किंवा त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून झाल्यावर सीईटी साठी पुन्हा न्यूमेरिकल टाइम लावून सोडवा। त्याच्यानंतर है और भैया फिजिक्स 0 है उसका कैसे करे अभी सीईटी के लिए समझ नहीं आ रहा है। फिजिक्स साठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स देणार आहे, त्याचे वन शॉटचे पण लेक्चरचे व्हिडिओ लिंक मी त्या पीडीएफ मध्येच ऍड करणार आहे।
ते वन शॉट बघायचं आणि शॉर्ट नोट्स तयार करायचं. त्यामुळे तुमचं फिजिक्स होऊन जाईल. फक्त मी दिलेले इम्पॉर्टंटच टॉपिक करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या टाइमची बचत होईल, कारण कमी टाइम मध्ये तुम्हाला पूर्ण पोर्शन कव्हर करणं फार कठीण आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, दिलेले इम्पॉर्टंट टॉपिक्स करा. 80 मार्क पैकी तुम्हाला 50 ते 60 मार्काचा पेपर इझी जाईल. त्यानंतर आहे माय प्रॉब्लेम इज सो मच सिलेबस अँड आय हॅव व्हेरी लेस टाइम. हा तर सर्वांचाच प्रॉब्लेम आहे बेटा. त्यामुळे तुला आता हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क करणं पण फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट टू डू फॉर रॅपिड रिव्हिजन. रॅपिड रिव्हिजन साठी मी अगोदर बोललो शॉर्ट नोट्स काढा. त्यामुळे शॉर्ट नोट्स काढणं फार गरजेचं आहे. रॅपिड रिव्हिजनचा तो एकच लास्ट ऑप्शन असतो. 12th फिजिक्स HSC स्ट्रॅटेजी. फिजिक्स साठी मी सांगितलंय तुम्हाला की मी इम्पॉर्टंट टॉपिक देणार आहे. फिजिक्स साठी तेच असणार. I am in 12th standard and I am preparing for JEE and CET as well. I didn't study anything for HSC board. I was full focused on JEE preparation, but now I am focusing on 75% criteria. So what should I do? I didn't even buy HSC book. HSC book buy करू नको बाळा आता. तू आता एक काम कर, अपेक्षित घे. 21 क्वेश्चन सेटचं अपेक्षित येतं, ते अपेक्षित घ्यायचं आणि त्यानंतर तू प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे प्रॅक्टिस करायचं. आता तुझा जेई आणि सीईटीचा जो सिलेबस झालाय बोर्डला सुद्धा तेच असतं, थोड्या खालच्या लेवलचं. त्यामुळे तू एक काम करशील, ऑनलाईन HSC बुकच्या PDF असतात, त्या PDF वाचायच्या. जो लेसन तुझा झालाय त्या लेसनची ती बुक मधून तो लेसन वाचायचा आणि त्यानंतर HSCच्या नवनीत मधून त्याचे क्वेश्चन आन्सर बघून घ्यायचे आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. इझी आहे HSCचं सीईटी आणि बोर्ड पेक्षा. त्यामुळे सीईटी आणि जेई पेक्षा, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आय एम नॉट स्कोरिंग इन पेपर, आय एम अनेबल टू कॉन्सन्ट्रेट. हा, आता भरपूर मुलांना कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम येतोय की आता कसं होईल, कारण ते पुढचा विचार करतात. असे जे मुलं आहे की जे स्कोर नाही करत आहे किंवा कॉन्सन्ट्रेट होत नाही, त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल. सर केमिस्ट्री थिक से पढ़ना कैसे है वो समझ में नहीं आता है. हा, केमिस्ट्रीसाठी तुम्ही वन शॉट लेक्चर बघितल्यानंतर आता फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिन्ही पण केमिस्ट्रीचा वाचण्याचा, त्याचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी. फिजिकल साठी तुम्ही धडा झाल्यानंतर HSC बुक मधून वाचल्यानंतर न्यूमरिकल सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. इनऑर्गॅनिक साठी तर तुम्ही लेसन बघितल्यानंतर तुम्हाला तो पाठच करावा लागणार आहे इनऑर्गॅनिक साठी, आणि ऑर्गॅनिक साठी तुम्हाला रिएक्शन सर्व लक्षात ठेवावं लागणार आहे. केमिस्ट्रीसाठी हा एकच पर्याय असतो की न्यूमरिकल सॉल्व्ह करणं फिजिकल साठी, आणि इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक साठी तुम्ही परत HSC बुकची PDF रेफर करायची आणि जे तुम्ही नोट्स काढल्या त्या रोज रिव्हिजन करायच्या. त्याच्यानंतर हाय दादा, खुशी दिस साइड, मुझे फिजिक्स में बहुत प्रॉब्लम जा रही है, मुझे उसके कंसेप्ट समझ में नहीं आते. हा खुशी, मी या PDF मध्ये वन शॉटचे जे लेक्चर देणार आहेत ते लेक्चर तुम्ही रेफर करा, आणि लेक्चर चालू असतानाच तुम्ही शॉर्ट नोट जर काढल्या तर तुमची डबल रिव्हिजन होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही हे शॉर्ट नोट्स काढल्यानंतर रोज रिवाइज करशाल तर तुमचे फॉर्म्युले लक्षात राहतील, आणि फॉर्म्युले लक्षात राहिल्यानंतर तुमचे न्यूमरिकल तर सोपे जातील. आणि ज्यावेळेस तुम्ही HSC बोर्डची PDF वाचता तर ती HSC बोर्डची PDF वाचल्यानंतर तुम्ही नवनीत आणि अपेक्षित हे क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही स्वतः सॉल्व्ह करशाल, कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकतात. फिजिक्स साठी हा एकच ऑप्शन आहे, तुम्हाला HSC बोर्डची PDF वाचून न्यूमरिकलचे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करायचे. त्यानंतर आय हॅवंट स्टार्टेड फॉर बोर्ड्स, प्लीज गाईड. बोर्ड साठी जर स्टार्ट केलं नसेल बाळा तर शेवटच्या 45 दिवसांमध्ये तुला इम्पॉर्टंट टॉपिक्स कच करावं लागणार आहे, कारण पूर्ण सिलेबस कव्हर करण्या इतका टाइम आता उरलेला नाहीये. त्यामुळे हार्डवर्क सोबत तुला स्मार्ट वर्क करणं फार गरजेचं आहे. सर मुझे बोर्ड और सीईटी में बहुत कंफ्यूजन हो रहा है, इस प्रॉब्लम में दोनों भी कंप्लीट नहीं हो रहा है. बोर्ड आणि सीईटीचा सिलेबस सारखा असतो, फक्त क्वेश्चन पॅटर्न वेगळं असतं. तर बोर्ड मध्ये तुम्हाला थेरॉटिकल असतं आणि सीईटी मध्ये न्यूमरिकल असतं. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस मी अगोदर बोललो की बोर्डचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळचे 2 तास ते सीईटी साठी द्या, ते जेणेकरून काय होईल की ज्या दिवशी आपण जो बोर्डचा लेसन करतोय संध्याकाळी त्याचे न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर आपले त्या लेसनचे न्यूमरिकल तर होताच, पण सीईटीचा अभ्यास पण त्यातून होतोय. त्यामुळे तुम्ही बोर्ड आणि सीईटी या दोघांमध्ये कन्फ्युजन करू नका. बोर्ड आणि सीईटीचा सिलेबस सारखा आहे, क्वेश्चन पॅटर्न वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस HSCचं पुस्तक वाचताल ना त्यावेळेसच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तुम्हाला बोर्डचा अभ्यास होऊन जातोय, आणि त्याबरोबर संध्याकाळी न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे
सीईटीचा पण अभ्यास होतोय. न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतायत ते शक्यतो PYQ सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचं सीईटीचा चांगला अभ्यास होईल. धन्यवाद.